मातोश्री बाहेरील आंदोलनावरून राऊत आणि दादा भुसे यांच्यामध्ये जुंपली आहे। वक्फ बोर्डाबाबत मातोश्री बाहेर आंदोलन झालं होतं आणि हे आंदोलन करणारे सुपारीबाज असल्याचा आरोप राऊतांनी केला होता। त्यांचे काही फोटो सुद्धा त्यांनी दाखवलेले होते। ते लोक कोणाचे होते त्याचे पुरावे आमच्याकडे असल्याचं सांगत राऊतांनी त्यांचे फोटो दाखवलेले होते। तर माध्यमांना फोटो दाखवा संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले होते आणि संजय राऊत हा दिशाभूल करणारा माणूस असं म्हणत दादा भुसेंनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय। संजय राऊतांच्या वक्तव्याला महत्त्व देऊ नका सही दादा भुसे म्हणाले। ये जो प्रॉपर्टी है वक्फ बोर्ड की आप किसको देना चाहते हैं, यह सवाल है। लेकिन मातोश्री के बाद एक हंगामा खड़ा कर दिया। कुछ लोग 10-12 लोग आए, उसमें से आधे तो क्रिमिनल थे। अब ये किसने भेजे थे, ये सुपारी किसकी थी, ये मैं आपको दिखाना चाहता हूँ। जो 10-12 लोग मातोश्री के बाहर हमारे खिलाफ नारेबाजी कर रहे थे, वो सब मुख्यमंत्री के लोग। त्याला दुसरं दिशाभूल करण्याच्या शिवाय दुसरं काय? दररोज काहीतरी वेडं वाकडं बोलायचं। परंतु आता महाराष्ट्राची जनता या गोष्टींना वैतागलेली आहे। या गोष्टींना जनता महत्त्व देत नाही। आपल्याला सर्वांना माहिती आहे की हा भोंगा जो आहे, हा भोंगा भाकरी मातोश्रीची खातो आणि चाकरी माननीय शरद पवार साहेबांची करतो आणि त्याच्यामुळे त्यांच्या पोटामध्ये ते दुःख आहे, मळमळ आहे। यांच्या सगळ्या गोष्टी जर बाहेर आल्या ना जनतेच्या समोर, तर यांना तोंड दाखवायला सुद्धा जागा राहणार नाही। वेगवेगळ्या पक्षांकडून उगीचच त्याच्यावरती आरडाओरड केली जात आहे आणि यामध्ये खास करून महाराष्ट्रातील जी उबाटा शिवसेना आहे याचे जे काही एक विश्वप्रवक्ते आहेत संजय राऊत यांचा सर्वात मोठा रोल आहे आणि ते या बोर्डाची बाजू घेऊन बेंबीच्या देठापासून ओढून त्यांची बाजू मांडत आहेत। असं वाटतं की हे संजय राऊत आणि त्यांची उबाटा ही हिंदूंच्या विरोधात आहे का? आणि यामुळेच माझं असं म्हणणं आहे की या अखिल भारतीय वक्फ बोर्ड जर काही असेल तर त्याचं चेअरमन पद हे संजय राऊत यांना बहाल करावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।